सन्माननीय संदीपजी लोंगले साहेबांना आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती की आपण आवर्जून सन्मानानं आमच्या व्यासपीठावर द्या. ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. संदीपजी लोंगले साहेबांचं नुकताच आगमन झालं आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत गायकवाड साहेब देखील प्रवीण गायकवाड साहेब उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. यशवंतजी लोंगले यांना विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती या आणि एक स्कोरर येऊ द्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला सामन्याला सुरुवात. सेमीफायनल नंबर 2 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली बनाम श्री 11 नेरल मोहाचीवाडी. पहिलं षटक आकाश गायकर स्ट्रायकिंग एंडला अमोल. पहिलाच बॉल लेग ब्रेक होता. अमोल साठी समोर खेळलेत. पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह कदाचित विकेटची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या बॉल वरती पहिली रन. आडवा बॅटनं पूल करायचं होतं. व्यवस्थित बॅटवरती नाही. स्टिकरला चेंडू बदलला. पुन्हा एकदा एक कारण 2 बॉल आणि 2 सिंगल. आकाश गायकर तयार. वेगवान चेंडू बार वळण घेत होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. बॉल चालला सीमा पार. हा षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 8. षटकार आला अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून डॉट बॉल. तेच ड्रिल करून दाखवत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साजिद शेख. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. माफ करा. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. बिनगडी बाद. बॉल तयार आकाश गायकर. भरपूर दूर ठेवलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. आधी शफल झाले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या जागेवरती आले. क्रीज मध्ये आले. दूर ठेवण्याचा प्रयत्न हवा फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल. 1 रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 9 या धावसंख्येवरती. हवेत खेळलेत. मिड ऑफ आतमध्ये. 2 धावा या बॉलवरती मिळतात आणि संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचलेली ती 11 वर. शेवटचा बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. लगेचच फिल्डिंग मध्ये परिवर्तन.
गोलंदाज तयार, शरीरापासून दूर, डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये, जिथे वारा तिथे मारा, ठोकला षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या बिनगडी बाद 17 या धावसंख्येवर. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 17 बॉलिंग मार्क वरती संघ कर्णधार अतुल लोंगले आलेत बॉलिंग मार्क पर. दुसरं षटक स्ट्रायकिंग एंडला आता साजिद. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत, इनसाइड आउटचा हा फटका, पहिली सिंगल वेगानं, क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या भरपूर क्लोज होता, त्या कारणास्तव या दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे ते 19 वरती. ज्या पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप ओपनिंग पेअर बिल्ड करत असताना प्रॉपर कटर बॉलर आल्याच्या नंतर श्री 11 नेरळ मोहचवाडी संघानं दोन्ही लेफ्टी उतरवले, कारण लेफ्टी बॅट्समनला या क्रीडांगणावरती ॲडव्हान्टेज. लॉफ करण्याचा प्रयत्न, जेल हवेत, जेलची शक्यता, शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, फर्स्ट विकेट डाऊन, मच नीडेड ब्रेक थ्रू, साजिद शेख बाद. एकोणीसला 1, नवीन फलंदाज कॅप्टन रोशन नडाव पाहत होता चेंडू, पवत पंचांकडे इशाराची वाट आपण पावत, व्हाईट बॉल पंचांना घोषित केलं, लेग स्टिक मिस करतोय, एक्स्ट्रा रन मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 20 वरती. चांगला सामना रंगतोय, 20 धावा आतापर्यंत. बोल तयार, रोशन अडावसाठी फटका बॉटम हँडला लागतोय, 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 21 धावा. अंतिमचे 3 बॉल या ओव्हरमधले अजूनही बाकी आहे. 1 विकेट मिळाली अतुलला, त्यानंतर हा केलेला कमबॅक. अतुल तयार,
अमोल चव्हाणचा फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतात. जेलची शक्यता. खेळाडू पुढे आले होते. मिस जज झाला आणि एकच धाव घेतलेली. जीवनदान मिळालं. लेफ्टी बॅट्समनला ॲडव्हान्टेज आहे कारण त्या दिशेने या ठिकाणी लेफ्टी बॅट्समन ऑन साईडला फटका खेळतो तो अपेक्षेपेक्षा जास्त दूर जातो चेंडू त्याच्यात देखील कारणास्तव कदाचित या बॉलवरती झेल ड्रॉप झाली. संघाची धावत संख्या ही जाऊन पोचलेली आहे ती 1 गडी बाद 22 या धावत संख्येवरती. नुकताच मान्यवरांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्माननीय मारुती टोकरे साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या समूहात तरुण आणि तडफदार नेतृत्व सन्माननीय शिवाजी शेठ मिसाल साहेबांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन. आडवा बॅटनं कडवा प्रहार केला. सल खेळाडू कक्षामध्ये पाठवला. बॉल सीमा पार. हा चौकार. थँक्यू. धावत संख्या 26-26ला 1. चौकार आलाय बॅट्समन रोशन आडाव यांच्या बॅटमधून. अंतिम बॉलचा खेळ बाकी ओव्हर नंबर 2 मध्ये. हो चॉप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर यॉर्कर होता अतुलचा बॉल. 1 रन या बॉलवरती. एक रन या बॉलवरती नक्की मिळेल. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 या धावत संख्येवरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 27ला 1 श्री 11 नेरल मोहाचीवाडी या संघ. दोन ओव्हर मध्ये 27ला 1. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती रोहितचा पहिलाच बॉल खेचून घेतला ऑन साइडला. मिड विकेटला झेलची शक्यता. आकाश लोंगले डाऊन द बॉल. झेल त्याने पकडले. धक्का लागला दुसरा. 27ला 2 श्री 11 नेरल मोहाचीवाडी. धन्यवाद. 27ला धक्का लागलाय तो दुसरा फलंदाज साजिद आणि त्याच्यानंतर रोशन आडाव. नवीन फलंदाज आदम मुजावर. आडवा बॅटना फटक्या कमी गतीने आला आणि त्याला पूल करत असताना सरळ मिड विकेटला पाठवला. भव्य षटकार. थँक्यू. षटकार आलाय. 6च्या मदतीने संघाची धावत संख्या 33. हो क्लीन बोल्ट. आतमध्ये वळण घेतला चेंडूनं आणि आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. ऑप्सिक उकडवून लावलेली आहे. फलंदाज बाद. धन्यवाद.
मुस्तकीन खान आलेत नवीन फलंदाज. कमी गतीने बॉल वेगानं निघाला. दोन्ही बॅटर पहिली रन वेगानं कंप्लीट झाले लेग बाईटच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहित आलेत बॉलिंग मार्कवरती. एक षटकार आदमनं ठोकला जरूर परंतु त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक. अंतिम ओव्हरमध्ये ज्या धावा येतील त्या सेकंड इनिंगमध्ये फायदेशीर ठरतील. पाहूयात रोहित कशा प्रकारचा कमबॅक आपल्या टीमला मिळवून देतात. एक लेफ्टी बॅट्समन बाद झाले साजिद शेख. त्याच्यानंतर अमोल चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आदम आले होते त्याने षटकार लगावला सुरुवातीलाच त्याच्यानंतर ते बाद झाले. आता मुस्तकीन खान नॉन स्ट्रायकिंग इनवर. अंतिमचे 2 बॉल 17 क्रमांक पहिलं सुरू असताना 34 स्ट्रायकिंग एंडला अमोल चव्हाण. कॉमन कंपोज खेळाडू श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाकडून खेळत असताना 7व्या पर्वामध्ये आपल्या संघाला चॅम्पियन लॉफ करायचा होता. फटका हवेत इनफिल्ड मध्ये बॉल. पहिली रन तर वेगानं कंप्लीट केले. सिंगल पूर्ण झाले. डबलचा कॉल. विकेट सॅक्रिफाईस मुस्तकीन खान आपल्या खेळाडू अमोल चव्हाण साठी करत असताना टीमची टोटल 1च्या मदतीने 35 वरती मुस्तकीन बाद झाला. आता शेवटचा बॉलचा खेळ बाकी राहिला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लवकरात लवकर या. कुणाल डायरे लवकरात लवकर आपला बॅट्समन पाठवा. या ऐकूयात सेकंड इनिंगला सुरुवात होण्याच्या अगोदर डीजे दक्षाना. थँक्यू. काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झाले. सन्माननीय संदीपजी लोंगले साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. विनंती करतोय लक्ष्मणजी कोंडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी लोंगले यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करा. संदीपजी लोंगले साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय यशवंतजी लोंगले साहेब उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती आम्ही आयोजकांना करत आहोत की यशवंतजी लोंगले साहेब जे आपले मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान या व्यासपीठावरती करावा. टार्गेटचा विचार केला तर आता टार्गेट ठेवण्यात आलेला आहे 38. 37 बनवलं पहिल्या इनिंगमध्ये. 38 टार्गेट. कुणाल डायरे यांचं आगमन झालेलं आहे. नेरल नाईट रायडर्स या संघाचे परमनंट मॅनेजर आणि त्याचबरोबर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या स्पर्धेमध्ये प्रमुख टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे कुणालजी डायरे मॅन विथ द गोल्डन फिंगर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला बॅट्समन 38 बनवायच्यात.
धन्यवाद धन्यवाद. चला मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका ऑन साईडला व्रिस्टच्या साह्याने टर्न करत असताना मिडविकेटला प्रोटेक्शन कॅप्टन रोशन आडव डीपमध्ये प्रोटेक्ट करत असताना आपल्या संघासाठी पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल. आदम मुजावर बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. आकाश लोंगले आणि आकाश गायकरी आघाडीची जोडी. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल 38 टार्गेट. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू इनसाइड आउटचा फटका. आकाश गायकरचा पसंतीदार फटका सरळ पाठवला. रायझिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. भव्य षटकार. स्पर्धेचे श्रीमान लाडके आयोजक ग्रुप ग्रामपंचायत असेलचे विद्यमान सदस्य सन्मान्य रुपेशजी कोंडे साहेबांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000. आडवा बाटणं खेळतात. फाईन लेग मधून निघाला बॉल. आउटफील्ड तिथं फास्ट आहेत. खेळाडू प्रयत्न करतात. जबरदस्त फिल्डिंग. फाकते एकच रन. आज स्टँडर्ड आपण पाहिला नेरल मोहचवाडे टीमच्या फिल्डिंगचा. एकच रन या बॉलवरती. टीमचे टोटल जाऊन पोहोचले बिनगडी बाद 8. चांगला बॉल चांगला बॉल. वेग दाखवत असताना आकाश लोंगलेला बीट केला. आणखीन एकदा डॉट बॉल. बिनगडी बाद 8 धावा. टोटल टार्गेट 38. वेगवान चेंडू आणखीन एक टाकला आदमनं. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आकाश लोंगलेकडून. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता या ओव्हर मधला बाकी राहतोय. बिनगडी बाद 8 धावा. विजयासाठी 13 मध्ये 30 ची आवश्यकता. टर्न करतायत. ऑफ ब्रेकचा चेंडू होता. आतमध्ये वळण घेणारा क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर अमोल चव्हाण कॉल केला. आय विल चेक इट आणि त्याने पकडली जेल फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एक गडी बाद 8 धावा. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 30 धाव संख्येची गरज आहे स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोळी संघाला. सो मच. चला थोडंसं फास्ट खेळा. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 8 धावा. 12 चेंडूंमध्ये 30 धावत संख्येची गरज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 30 बनवायचे आहेत. मॅच बॅलन्स आहे. 1 विकेट आकाश लोंगलेची गेले. अतुल आणि आकाश गायकर यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावत संख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती साजिद. स्ट्रायकिंग एंडला आकाश. पहिलाच बॉल. आडवा बॅटनं लॅप स्ट्रोक कन्वर्ट करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिली रन वेगाने ॲक्युरेट थ्रो. विकेट किपर एंडला फक्त 1 रन.
एक गडी बाद 9 धावा फक्त सिंगल आल्या. लॉफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. पाठीमागे बॉल विकेट कीपरकडे. सिंगल कंप्लीट. टीमची धावत संख्या 10 वरती. विजयासाठी 28. 10 चेंडूंमध्ये 1-1 2-2 ने खऱ्या अर्थानं श्री 11 नेरळ महोत्सव या संघाला फरक पडणार नाहीये, परंतु मोठ्या फटक्यांपासून त्यांना दूर ठेवायचं. उर्वरित 4 बॉलमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा डगआउटमधून उमरोली संघ नक्की करेल. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावत संख्येची आवश्यकता. साजिद शेख बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये निर्णायक षटक. खोदून काढला चेंडू. हेलिकॉप्टर लुक रिसच्या साह्यानं डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला जवळपास स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग. सेकंडचा कॉल. 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 12 या धावत संख्येवरती 12 ऑन स्कोर कार्ड. आणखी 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 ची आवश्यकता. 9 बॉल 26. दुसरं षटक भरपूर महत्वाचं. अंतिम षटकापेक्षा हे षटक भरपूर महत्वाचं. दोन्ही संघांचं भविष्य या ओव्हरमध्ये निर्भर आहे. ओ चांगला बॉल पंचांकडे. लाऊड अपील. यस फिंगर गोज अप बाय द अंपायर. विकेट डाऊन. गॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतात. सेल्फ कॉन्फिडंट अपील आपण पाहिली साजिद कडून. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. 12 धावा विजयासाठी आणखीन 26 बनवायच्यात. उर्वरित 8 बॉलमध्ये आकाश गायकर बाद झालेत. नवीन फलंदाज रोहित आता मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू लॉफ करतात. लॉंगॉनला राहुल पोचतील का पव्वा जेलची शक्यता. गुड कॅच. वेल जज कॅच. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. रोहित देखील बाद होता. तर बॉल राहिलेत बाकी 7 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये विजयासाठी 26 ची आवश्यकता. पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे. 7 मध्ये 26. लॉफ करतात. ऑन साइडला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. कर्णधार रोशन आडाव विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना आपल्या टीम साजिद शेख विकेट हॅट्रिक आणि जबरदस्त गोलंदाजी. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू थँक्यू. 6 मध्ये आता 26 ची आवश्यकता. लेग स्टिक मिस करतोय. पव्वात पंचांचा इशारा. वाईड बॉल्स. एक्स्ट्रा रन सुरुवात. 6 मध्ये आता 25. बोलो तयार. कमी गतीने बॉल टर्न करत असताना पहा फिरकी पट्टू मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर हा एक्स्ट्रा टर्न आपण पाहिला. 5 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज. बोला तयार. क्लीन बोल्ड. ऑफ स्टिक उखडवून लावलेली फलंदाज बाद.
थँक्यू 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 सो मच. 4 बॉल 25. आडवा बाटने खेळत होते, आतल्या बाजूला लागला चेंडू आणि या बॉलवरती फक्त 1 रन इथून मिळेल. मुकेश जबरदस्त फिल्डिंग संपूर्ण दिवसामध्ये. मुकेश ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, आतमध्ये वळण घेतला चेंडूनं आणि बॉल चाललाय हा सीमा. बरा एक्सपेरिमेंट होता कारण मॅच वरती पकड मजबूत केलेली कारणास्तव केलेला हा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर आतमध्ये वळण घेतला. 2 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज. चला चेंज द गेम. वडवली बी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. लॉफ करण्याचा प्रयत्न. 2 बॉल मध्ये 20 डॉट बॉल. चला वडवली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस आणि या बॉलवरती रन मिळत नाहीये. सामना सेमीफायनल नंबर 2 मध्ये जिंकलेला श्री 11 नेरल मोहाचीवाडी टीमनं. अभिनंदन. आता पुढचा सामना